तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झाली सकाळ, आता 11:30 वाजलेत. म्हणजे आपण सध्या इथं आहे, मी बावधनमध्ये. सकाळी निघलेलो पण काय ट्रिप पडत नाही, काय माझ्यावरनं स्ट्राईक जायचा. दुसऱ्या दिवशीपासून ट्रिपचा फ्लोच कमी झाला आहे. जसं काल बघितलं, काल मी मुंबईवरून रिकामा आलो. आता आजचा दिवस मंगळवारी पण एकही ट्रिप नाही वाजली काय वगैरे. आता म्हणून लोकल तर मारतोय मी. एक पहिली ट्रिप मारली आहे 342 रुपयाची. आणि आता बघू किती वेळ लागतं. मला 1 तास जायचं मुंबईला आणि मी मुंबईला थांबणार होतो, तर माझं जरा एक काम आहे उद्या, त्यामुळे आज रात्री मुंबईला थांबायचा विचार होता. पण आता काय होतं काय माहीत. मला मुंबईला म्हणजे मला इन शॉर्ट मला मुंबईला जायचं आहे आज. माझं पर्सनल काम आहे स्वतःचं. पण आता काय करू, ट्रिपच पडत नाही आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. ट्रिप पडली तर ठीक आहे, नाहीतर मग लोकलच करावं लागेल. रात्री असं सीटा वगैरे भरून किंवा ब्लाबलावर एक राईड टाकून तसं घेऊन जावं लागेल. बघूया काय होतंय, डिपेंड ऑन सिच्युएशन. आता ट्रिप पडली तर चांगलंच आहे, नाही तर मग तसंच करावं लागेल. आता विमाननगरची ट्रिप लागली आहे, प्रिऑरिटीची कुठली तरी गो प्रिऑरिटी, तर एक्सेप्ट केली आहे. तर जाऊया आता. काय ट्रिप नाही पडल्या पण लोकल तरी ट्रिप मारावंच लागेल आपल्याला. बघूया काय होतंय. जाऊ. लोकलमध्ये ट्रिपा पडतात, एक काय दुपारचा एकदम रेटच कमी. मला आता एक ओलाची घेतली, नॉन एसी आकुर्डीची, घराजवळ लोकांची टाकली. बघतो, नाही तर जातो घरी आणि नाही तर मी निघतो मुंबईसाठी. कारण काय फायदा होता, एक ट्रिप दोन ट्रिप मारल्या मी सकाळपासून. सॉरी 2 नाही 3 मारल्या. जी पहिली ड्रॉप केली आपण ओलाची, त्याची आपल्याला किती भेटले. ते बघितलं ना. आता एक 300ची ट्रिप आहे, परत त्यानंतर एक 384 का कुठली तरी आपल्याला एअरपोर्टच्या इकडे लागलेली, ती ड्रॉप केली आपण उबरनी. आणि आता एक ड्रॉप केली, 244 भेटलेत ना, सॉरी 224 तिसरी. आणि आता चौथी ट्रिप चालू आहे पिकअप करायला. तर जाऊया कस्टमरला पिकअप. ओव्हरऑल सांगतो आज आपल्याला किती अर्निंग होते काय वगैरे. तर त्यांना कस्टमरला पिकअप करूया आणि आकुर्डीला ड्रॉप करूया. तर मित्रांनो, जसं की बोललो की परवा कालची गोष्ट, काल आपण रिकामा आलतो आणि आज पण म्हणजे मुंबई इंटरसिटीची ट्रिपच मला पडत नव्हती. ठीक आहे, लास्टला मग मी लोकल मारायला लागलो होतो. लोकल मी जी लास्ट आकुर्डीला सोडली, म्हणजे आपण सकाळी पहिली ट्रिप आपण मारली 342ची, त्यानंतर 224, आणि मग 389ची एक मारली जी उबरची होती, ऑलरेडी मॅप पेड. त्यानंतर 320ची लास्ट आकुर्डीला मारली. त्यानंतर मग मला रॅपिडो करणं लागली मुंबईची. तर 2019 रुपये त्याचे भेटलेत आपल्याला. तर हे बघू शकता. काय काय ना वाटतं की बोलता मेसेज सेटअप मारला आहे वगैरे, ते म्हटलं मग आता रॅपिडोचा पण सेटअप आहे का सांगा तुम्हीच मला. तर त्याचे आपल्याला 2019 भेटलेत टोटल रुपये. तर हे कंप्लीट करूया. हे त्याच्यात टोल ॲड नाही, टोलचे ॲडिशनली त्यांनी पे केले. मग टोटल 2600 त्यांनी पे केलेत. तर टोलचे त्याच्यात पकडले नाही आहेत आपण. तर आता इथं बघूया आज मला. आणि एक तर मला आज मुंबईला यायचं होतं आणि आज ट्रिपच नव्हत्या पडत, पण तरीसुद्धा आपलं नशीब चांगलं म्हणून रॅपिडोची ट्रिप पडली आपल्याला. रॅपिडोवरनं पडली ट्रिप मुंबईची. तर आलो आता मुंबईला. तर मुंबईच्या लोकल ट्रिपा वगैरे पडतात. आता इथं तर इंडस्ट्री पडणार, रॅपिडो रिटर्न उबरच बघावं लागेल. पण मी उद्याच बघणार, कारण मला उद्या इथं काम आहे. त्यामुळे मी सकाळीच व्हिडिओ बोललो की मला मुंबईला जायचंच आहे. तर काय प्रॉब्लेम नाही, आपण तिथं काम केलं. ओव्हरऑल आपलं आजचं काम झालं आहे, टोटल काम झालं आहे 3,294 रुपये 32. आणि सीएनजी माझा सकाळी भाव जो भरून आला तोच गेला 600चा मायनस करा. तर टोटल 2694 आपला अर्निंग झाली आहे. मी तर मुंबईला सीएनजी भरला तर सस्ता आला. म्हणजे मुंबईमध्ये 500 550 का कितीमध्ये फुल झालं. तर कुर्ला ईस्ट कुर्ला ईस्टची कुठली तर आले 39. तर 389ची काहीतरी जाऊया कस्टमरकडे. आणि अरे हो, हे काय नवीन सिस्टम झाली आहे. कस्टमर को ऍप से मेसेज भेजना न भूलें. अरे धन्यवाद, हॅपी रायडिंग. आता मुंबईमध्ये पहिल्यांदा बघतोय. तर ठीक आहे, 269 आपल्याला हे जे भेटलेत ओव्हरऑल सीएनजी वगैरे करून. मुंबईमध्ये तर 550चा काहीतरी बसला, कारण 80 रुपयांनी सीएनजी. तर काही प्रॉब्लेम नाही. आणि कारण मी 700 पकडला, कारण 2 गाड्या आपल्या कमी पण झाल्या. तर टोटल 2694 आहे. तर आता बघूया, इथं अजून एक ट्रिप आली आहे 300 किती जाऊया कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप करूया. कुर्ला ईस्टला आहे. कुर्ला ईस्ट म्हणजे आता या सेंट्रललाच आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर जातो कस्टमरला पिकअप करतो.
ठीक. तरी 386ची ट्रिप ड्रॉप केली आहे. पर किलोमीटर म्हणजे 12.5 आहे. पर किलोमीटर 31 रुपयाने भेटली आहे मुंबईमध्ये. तर कधी कधी मुंबईमध्ये पण चांगली रेटची राईड भेटतात. बघूया आता तिथं कुठली चांगली राईड वगैरे लागते, नाही तर जेवण वगैरे करून घेतो मित्रासोबत. बघू मित्र कुठे वगैरे. आणि आज वाटला रात्री काम करूया. तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता जसं काल बघितलं आपण, काल एक लास्ट ट्रिप ड्रॉप केली, आता जेवायला गेलो. त्यानंतर मला लेट झाला 12-12:30 वाजता. मी परत ऑनलाईन तर गेलो रॅपिडो ओला बघितलं, पण त्याच्यावर मला ट्रिप लवकर पडत होतं तर थोडाफार कमी प्राईसच्या वगैरे ते, म्हणून म्हटलं राहू दे. तसंच आपली इकडे झोप होतं, त्यामुळे मी झोपलो. मी कामावर नाही थांबलो आणि आज मॉर्निंगला गाडी काढली. माझं सगळं काम वगैरे झालं. आता 11:30 वाजले सकाळचे मुंबईमध्ये आणि मी इथं डोंबिवली साईडला होतो. तर आता इथून मला ट्रिप लागली. मी ऑनलाईन गेल्यानंतर लगभग एक रॅपिडोची एक्सेप्ट केली. ती मी घनसोलीची होती, नवी मुंबई साईडची. म्हणजे त्याला जाता तिथे जागा, पण तिथं जातात मला एक ट्रिप लागली. वानवरीला काय ड्रॉप करायचं आहे. आणि हे फक्त कस्टमर वगैरे काही नाही, फक्त हे पार्सल आहे. हे पार्सल तिथं पोचवायचं, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. तर हे पार्सल आपल्याला वानवरीला पोचवायचं आहे, बाकी काहीच नाही. बाकी त्यासाठी ट्रिप कस्टमरने फोन केला. आता काय म्हणजे IMP असेल म्हणून त्यासाठी. तर आता आपण निघालो इथनं. लगभग माझ्या मते आपल्याला जायला ना 3:30 वाजेपर्यंत आपण पोचू पुण्यामध्ये. तर माझ्या डोक्यात असा विचार आहे, तर जर आपण पोचलो तर मी परत, जर बाय चान्स जर मुंबईची ट्रिप लागली तर मी रिटर्न येईल मुंबईमध्ये. आता मग आपण तिथं लोकल मारायचं असं मी ठरवतोय. तर बघूया काय होते आणि किती वेळ लागतात जायला. तर आणि आता आपल्याला हे टेन्शन नाही की आता एक्सप्रेस जायचं. आपण आता फ्री वेनी पण आपलं ओल्ड हायवेनी पण जाऊ शकतो आणि कस्टमरकडनं फुल ह्याचा टोल घेऊ शकतो एक्सप्रेसचा. कारण आपल्याला माहिती आपण एक्सप्रेसच्या आधी ओल्ड हायवेनी लवकर जातो. आणि दुसरा पॉईंट हे की जर बाय चान्स माझ्या डोक्यात विचार बाय चान्स जाता मला सीटं भरून जाता आलं, मी सीटं भरून जाणार आहे सरळ. म्हणजे 2 जण जरी भेटली मला तरी 300-600 रुपये एक्स्ट्रा भेटतात. ते 1700-1800 प्लस 600 प्लस टोलचे वेगळे. तर हेच डोक्यात विचार आहे. बघूया काय होते, किती वेळ लागते. जर आहे जर इथं चान्स असतात आपलं जे पनवेलचा आहे तुर्बेच्या साईडला वगैरे, पनवेल त्या चौकात आपल्याला भेटू शकते असं भाडं वगैरे. बघूया काय होते. ऑन द वे तर निघालोय. आता जर तिथं कोण असेल तर विचारायचं, ठीक आहे बसा, सांगायची किती काय, निघायचं. ठीक आहे, बघू इथे ड्रॉप करतो मग सांगतो तुम्हाला. आपण आता इथनं कामोठेला पोचलोय. इथनं जाता म्हणजे नवी मुंबई साईडला आलो. आता आपण इथनं जाता आता जर कुठनं भाडं भेटतात ते आपल्याकडं असं 4 जणांचं एक्स्ट्रा होऊ शकतं. तर 3 सीट जरी भेटले तरी पर पर्सन, आता ही लोक किती 400-350-400, आपण 300 जरी 3 जण किंवा 4 जण जरी बसवली तरी 900-1200 होऊन जाईल. पण बघूया भेटण्याबरोबर पण निघायला आहेत का लोक. असली तर मी नक्की बसवल. वाकडपर्यंत सांगायचं, वाकड बस. वाकडवरनं, कारण आपल्याला जो रूट आपला जायचा दाखवतोय तो एक्सप्रेस मारल्यानंतर वाकडवरनं लेफ्ट दाखवतोय. त्यामुळे आपण तिथपर्यंत हे करायचं आहे. बघूया काय होतं. आणि कधी पण जेव्हा ही लोक असं म्हणजे काही जण बोलतात की फाईन वगैरे मारला जातो वगैरे, जे शेअरिंग कॅब वगैरे चालवतात वाकडे, तर फाईन मारला जातो. कोणाला ज्याची वाईट नंबर प्लेट आहे, ज्यांच्याकडे आपली वॅगनर परमिट गाडी ओला चालते, ते येलो नंबर प्लेट तुम्ही बिंदास गाडी मारू शकता. बिंदास तुम्ही ट्रॅफिक पोलिसच्या समोर पण भाडं उचलू शकता. तुम्हाला कोणी काय बोलू शकत नाही, कारण तुमच्याकडे पिवळी पाटी, तुम्ही रोड टॅक्स देतात मंथली परमिटचे अमाऊंट आपण भरतो वगैरे. त्यामुळं आपली गाडी बनलीच त्यासाठी, ठीक आहे. तर कधी असं कोणाला विचार आला की बाबा फाईन वगैरे बसेल, तर फाईन वगैरे आपल्याला नाही बसत. जो असं व्हाईट कारमध्ये वाकडला झालं, नवी मुंबई साईड झालं, चेंबूर साईड झालं, व्हाईट कारमध्ये जर तुम्ही पॅसेंजर हे बसून घेऊन जातात, जास्त करून एर्टिगामध्ये जातात, तर त्या टायमिंगला ट्रॅफिक पोलीस थांबवलं तर फाईन मारू शकतात. तर म्हणून टेन्शन आहे, परमिट गाडी त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, बघू आपल्याला भाडं भेटतं की नाही भेटतं, आपण रिकाम निघतो. जर मला एक्सप्रेस चढेपर्यंत भाडं नाही भेटलं तर मी डायरेक्ट ओल्ड हायवेने निघणार. पण बघू काय होतं. बाहेर झालं पुण्याचे म्हणजे तुम्हाला वाघोलीला जायचंय ना, तर तुम्हाला मी डायरेक्ट आतमध्ये कुठं सोडतो माहिती आहे का? हो. लहेज स्टेशनला सोडू चालेल? कुठं पुन्हा? हां, पोलीस अलीकडे सोडलं तरी चालेल. नाही तळेगाव म्हणून जाईल मी. टोल नाका नाही का? हां, टोल नाक्याहून थोडं वर जावं लागेल मला. चला बघू मग काय किती येणार. 300 रुपये. 300 लय होते त्या, 150 रुपये घेतले. 150 कोण जातं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नाही 150 कोण जातं दादा? 150 घेते यार, 200 घेतात जाऊन ते. 200 तर आता मागायची मध्ये बोलून गेला. काय प्रॉब्लेम नाही, मी असंच जाईन. 200 कुठं जाते का? अरे मग किती यार, 200 भरपूर झाले. चालतं काय नाही प्रॉब्लेम. टाकन टिकन करून घेते यार 200. ठीक आहे चालू, काय प्रॉब्लेम. 220 घ्या का? अरे
म्हणजे काय हा सीन आहे मला समजला नाही. 220 रुपये म्हणजे 200 बोलतोय मला. एक जण आला त्याने केलं मला 200. म्हणलं भाई 200 मला जायचं ते 200 400 रुपये घेऊन मी काय जायच्या. मी माझा आपला ओल्ड हायवे निघू लोणावळा गेलो. तिथनं जर मला हे जायचं वानवलीला, मी लोणावळ्यावरनं जर त्या अलीकडनं वगैरे कुठनं जर लोकेशन टाकली पुण्याकडली आहे तिकडली ट्रिप घेतली तर यांच्यापेक्षा जास्त भेटतील असेच पैसे निघतील. त्याच्या आपलं हेच बरं आहे. त्याला रिकामं काय प्रॉब्लेम नाही. असे पण आपल्याला टोलचे एक्स्ट्रा 100-150 रुपये तरी भेटणार आहेत आणि 1800 म्हणजे 2000च्या आसपास तरी भेटेल. सगळं काढून आपल्याकडं माझ्या मते 1300-1400 तरी उरतील. आणि तिथे गेला आपण लोकल मारू आणि ते परवडेल. काय हे म्हणून मी कधी असं जायचं आपण जर ब्ला वाईट टाकतो ना तर एका टायमिंगला परवडतं. कारण ब्ला बाई रेट समोरासमोर आहे. आपला ओळावीने येते तर 200 करायचा ओळावीने जाणार टाइम टू टाइम वगैरे सगळं. कोण विचारलं काय नाही कस्टमर फिक्स होऊन जातं. त्याला इथं तो येतो मला. हे असं म्हणजे मला 2000 नाही जरा आपल्या पुण्यावरनं पण येत आली असे 200 रुपये 250 रुपये बोलतात. अरे काय जायचे राहू दे. मला नाही पटलं नको बाबा काय प्रॉब्लेम नाही. चला जाऊयात आपण डायरेक्ट आणि बघूया लोणावळा कोपरला एकदम भेटली तर ठीक आहे. नाही तर मग आपला ड्रॉप तर आहे तसं आपल्याला जायचे पैसे भेटतातच आहे. हे एक्स्ट्रा अर्निंग जरी आपण हे केलं पण हे 200 रुपये कारण हे गेल्यापेक्षा मी जर बायचान्स तळेगावपर्यंत गेलो तिकडनं सिटीकडली ट्रिप भेटली मला तर भाई आरामात मी हे यांचे एवढेच पैसे निघते. चला राहू द्या. जाऊया आपण आता डायरेक्ट ऑन द वे आणि बघू तिथे आपलं ट्रिप वगैरे ड्रॉप करूया. त्यानंतर बघूया काय करायचं. जर रिटर्नची ट्रिप लागली मुंबईची तर मग आपल्याला रिटर्नला जायचंच आहे. पण लागली तर माझ्या डिपेंड ऑन सिच्युएशन. कारण जेव्हा स्ट्राईक झाले ना पुण्यामध्ये तर ट्रिप कमीच झाल्यात. काल पण मला रॅपिडोकडनं पडली इंटरसिटी. तर काय होते बघू पडते की नाही पडते आता गेल्यावर कळलं. आता इथं तर भेटली आहे कारण मी त्या साईडला होतो. तर लोकल ट्रिप मारलेली तर त्याचे आपल्याला आता भेटलेत 311 रुपये YCMला आहे. तर ही ट्रिप आपण कंप्लीट करून डायरेक्ट जाता मी घरी. तर आज तर म्हणजे भाऊ पण आहे मुंबईलाच आहे. ते जे मी बोललो की मुंबईमध्ये काम झालं आमचं त्यामुळं तर ते काम तर नाही झालं आहे त्यामुळे तो तिथंच आहे. आता बघूया आज रात्री मग आपण कंटिन्यू करूया कारण आता वाजले तर 5:53 झालेत. तर आता जातो झोपतो जेवण वगैरे करून आणि रात्री आपण ड्युटी करूया आणि रात्री आणि सकाळी वाटलं तर जाऊया मुंबई साईडला वगैरे. कसं होतं ट्रिप पडण्यावर आहे. सकाळी पडू शकते आपल्याला मुंबईला जायची ट्रिप कारण सकाळी सगळेजण जातात. तर ते ट्राय करूया आपण उद्या सकाळी. आज लोकल इथंच कंटिन्यू मारूया म्हणजे लोकलचं पण आपल्याला एक अंदाज रात्रीचं काय करायचं काय नाही. तर बघू कसे रेट आहे वगैरे. आणि चला तर आता ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलतो. तर जसं आपण कालच्या ट्रिपा मी तुम्हाला सांगतो. काल आपण जे इथं जे लोकल मारल्या त्याबद्दल बोला. आधी पुण्यात लोकल मारलेली 342 म्हणजे 224ची. त्यानंतर 389 नंतर 320. त्यानंतर मग आपल्याला रॅपिडोची पडली इंटरसिटी तर ती घेऊन गेलो आपण 2019 रुपये भेटले त्याचे. त्यानंतर आपण तिथे एक लोकल मारली 386. त्यानंतर मग आता आपण मुंबईवरून एक ट्रिप घेऊन आलो 3855ची प्लस याच्यात आत्ता जे आपण करूया जी आत्ता एक ट्रिप शेवटची ड्रॉप केली 311. तर त्याचे भेटले आपल्याला 311 भेटले. आता जी रॅपिडोची शेवटची ड्रॉप केली टोटल आपली अर्निंग झाली 5846 रुपये. 5846 त्यातलं मी मायनस करतो CNG. काल टोटली 600चा गेलता आणि आत्ता 500चा गेला. असं काल मुंबईमध्ये जो आपण रात्री भरला मी तर माझा 560चा काहीतरी बसला आहे आणि परत 2 खांडी कमी झाला येताना परत फुल गेला तर 600चा. तर टोटल 500 1200 1500 रुपयाचा मायनस करा. 1500 टोटल 1500 मायनस केलं तर आपल्या टोटल 4346 रुपयाचे प्रॉफिट उरले ओव्हरऑल. पण तेवढंच की आपली टायमिंगचं काउंट पण जास्त झालं. जास्त तास आपण काम केलं. म्हणजे काल मी ऑनलाईन 10 वाजता गेलो ट्रिप वगैरे नव्हतं पडत तर 11 वाजता काही ट्रिप मारायला चालू केलं. मग 6 वाजता आपल्याला ट्रिपली रॅपिडोची ती येऊन गेला मुंबईला. तर मुंबईला आपण त्यांना 7 वाजता ड्रॉप केलं पण एक लोकल मारली. त्यानंतर मग बंद म्हणजे 12 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे 9 तास. आणि आता हे आपण सकाळी 11 वाजता निघलो. आता वाजले 5:15 झाले 6 पकडा. 11 वाजता निघलो म्हणजे टोटल झाले 7 तास म्हणजे 7 तास आणि 9 तास 9 आणि 7 टोटल 16 तास आपलं काम झालं आहे आज. म्हणजे आता आपलं स्वतःचं काम होतं मुंबईमध्ये म्हणून मी गेलो. पण मला एवढं चांगलं वाटतंय की माझं जे मुंबईचं काम होतं ते पण माझं झालं आणि माझी अर्निंग पण झाली की म्हणजे आपला लॉस नाही म्हणजे सुट्टी नाही पडली. काम करून आपलं काम झालं आहे. येऊन जाऊन वगैरे हे जायचं आपलं येऊन जर काम साईडला ठेवून येऊन जाऊन केलं असतं एका दिवसात आलो असतो. फक्त एवढंच की थोडी धावपळ कमी झाली असती. पण एवढंच की आपला ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स गेलाच असतं. आपलं सुट्टीचे दिवसाचे पैसे पण गेले असते. आता याच्यात आपलं काम पण झालं ट्रॅव्हलिंग पण झालं प्लस आपली अर्निंग पण झाली. तर हेच आहे. जर कॅब ज्यांच्याकडे स्वतःची कॅब आहे जी कॅब ड्रायव्हिंग करतात आणि अपडाऊन कुठं करायचं असेल तर कसं भाडे घेऊन गेलं भाडे घेऊन आलं तर त्यामध्ये कसं त्यांचा बिझनेस पण होऊन जातो आणि त्यांचं काम पण होऊन जातं. तसं माझं आज झालं.
मला म्हणजे काल जो CNG भरायला पूर्ण तिथं गेलो, तिथनं फक्त येताना भरला. आणि मुंबईत पण 81 रुपये CNG आहे, 10 रुपये स्वस्त आहे पुण्यापेक्षा. त्यामुळं तिथं आपल्याला थोडंफार जास्त नाही, 50-60 रुपयाचा फरक पडतो CNG फुल करताना. पण तो 50-60 किंवा 70 रुपयाचा फरक कधी पडतो, जर तुमचं टाकी पूर्ण तुम्ही नील केली आणि तुम्ही टाकी पूर्ण फिल करताय तर तुमचा तो फायदा आहे मुंबईमध्ये जर टाकी फिल करतात. कारण अर्धी टाकी फिल करण्यात काय फायदा नाही, 20-30 रुपये असे तसं वाचून काय करणार आहे. असं पण कधी कधी प्रेशर नसल्यामुळे CNG जात नाही. त्यामुळं टाकी रिकामी करूनच मुंबईमध्ये फुल करत जावं जास्त करून, म्हणजे हाफ टँक तरी करा एवढंच आहे. तर ठीक आहे, आता इथं दिवस इथं एंड करून इथं थकलो आहे. जर म्हणजे ट्राय तर मी नक्की करेल रात्री जायचं कामाला, कारण आपल्याला 13 तारखेला गोव्याला जायचं आहे. आणि हे पण प्रयत्न असेल की म्हणजे आज बुधवार, उद्या गुरुवार, म्हणजे शुक्रवारी आपण निघणार आहे. उद्या गुरुवारमध्ये एक सकाळी आणि एक रात्री असे करून दोन्ही व्हिडिओ अपलोड करायचे आणि आज एक व्हिडिओ अपलोड करून हे करायचं ट्राय करेल. म्हणजे आता ही व्हिडिओ जर तुम्ही बघताल तर गुरुवार असेल, ते काय काय दुसऱ्या दिवशी बघतील आज शुक्रवार असेल कदाचित. तर त्या टाइमला आपण गोव्याला जाणार आहे, पण 3-4 दिवस गोव्याचे ब्लॉग येतील, कारण आपण आपल्या गाडीनेच जाणार आहे. त्यामुळे मी ब्लॉग पण म्हणणार आहे की जर कोणाला जायचं आपली स्वतःची गाडी घेऊन तर कसं जाऊ शकतो, काय वगैरे, का वाईट युनिफॉर्म कंपल्सरी आहे की नाही वगैरे काय असेल ते मला तर माहिती आहे थोडीफार इन्फॉर्मेशन मी याच्या आधी पण सांगितलेली. म्हणून उद्या आपण लाईव्ह जाताना करूया. काय होते पण सध्या आता जातो घरी, कारण खरंच लय थकलो आहे. ठीक आहे, बाकी अर्निंग तर चला झाली. आता कोणी जर या मग काय जण एवढे भाषा की याच्यात बाबा कमेंट करून हे पण गाडी किती किलोमीटर चालली याच्यासाठी वगैरे. तुम्ही लगभग बोलून बघा, इथनं 150-300च्या आसपास चालली असेल गाडी टोटल. 300 नाही, 120-140, हां 300च्या आतच असेल, कारण CNG आपल्याला जास्त पण नाही गेला आणि ही गाडी आपल्याला हायवेला पण देते. त्यामुळे मग 300च्या आतच समजा किलोमीटर काय फिरली असेल. तर ठीक आहे, तर चला. आणि टोल वगैरे सगळ्यांना माहिती आहे, टोल वगैरे ॲडिशनल असतं, म्हणजे जेवढं टोलचं कट होईल तेवढं कस्टमरला एक्स्ट्रा पैसे द्यायचे असतात. आणि लय जणांनी मला विचारलं की टोलचे पैसे काय असतात. तर बघा, रॅपिडो झालं, ओला झालं, उबर झालं, तिन्ही ॲपमध्ये टोलचे पैसे इन्क्लुडिंग नसतात. फक्त जो आपण जे तळेगाव झालं किंवा सिटी टू सिटी जो आपण ट्रॅव्हलिंग करतो किंवा ट्रिप घेऊन जातो तरच त्यामध्ये ॲड होतात. ते मुंबईला जो कोण काम करत असतात त्यांच्यासाठी पण सांगतो, मुंबईचा सगळे टोल फ्री आहे, फक्त वर्ली सिटीतला आहे तो लागतो आणि कल्याणचा आहे तो टोल लागतो. तर हे टोल आहे ना बिलमध्ये आपल्या ॲड होऊन येतात. ठीक आहे, जे आपले सिटी त्या सिटी असेल, फक्त इंटरसिटीमध्ये तिन्ही ॲपवर तुम्हाला टोल हा ॲडिशनलच घ्यावा लागतो. आणि कस्टमरला तिथं लिहिलं आहे असं, रॅपिडोमध्ये तर क्लिअर लिहिलेलं आहे टोलचे पैसे कस्टमरकडनं एक्स्ट्रा घ्या करून. जेव्हा तुम्ही ट्रिप एंड करतात तर तिथं लिहून येतं, स्क्रीनशॉट आय थिंक मी काढला असं तुम्हाला दाखवलं. तर हे असं क्लिअरली लिहून येतं की कस्टमरकडनं एक्स्ट्रा पैसे घ्या करून, म्हणून त्याचा काय एवढा प्रॉब्लेम नाही येणार. तर ठीक आहे, चला मी त्यांना भेटूया उद्या. त्याने आजची व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला माझे गोव्याचे पण ब्लॉग बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. तर चला भेटूया उद्या. ठीक आहे, आणि आता बोललो इथपर्यंत तुम्ही ऐकलं याचा अर्थ व्हिडिओ पूर्ण बघितली, आता सबस्क्राईब करून जावा. ठीक आहे, चला भेटूया उद्या.